जी राहुल गांधी यांनी जो मुद्दा हाती घेतला यानंतर अशा पद्धतीने कुणी पेपर लीकचं धाडस करणार नाही यासाठी आम्ही आलेलो आहोत, अशा पद्धतीची भूमिका या तरुणींकडून मांडली जाते। तुम्ही कुठून आलेला आहात? खरंच ज्या पद्धतीने भाजपकडून आरोप केले जातात की 25-25 हजार रुपये देऊन इन्फ्लुएन्सरला या कार्यक्रमाला आणि विद्यार्थ्यांना आणलं जातं, ही नीती भाजपाची आहे, IT सेलची आहे। IT सेल प्रोपगंडा करत असतो की विकत, पण ऍक्च्युली कोण कोणाला विकत घेत आहे ते अख्ख्या महाराष्ट्राने ऑल इंडियाने पाहिलेलं आहे की किती आमदार फोडायचे, किती खोके द्यायचे। सगळी ही भाजपची, काँग्रेस खूप चांगला पक्ष आहे। आमच्या 70 पिढीने काँग्रेसला का निवडून आणलं ते आम्हाला 12 वर्षाच्या वनवासानंतर कळतंय। महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला भाजपला आज एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला एवढी भीती का वाटते? राहुल गांधी पुन्हा देतात तर त्यांनी सांगावं तुम्हाला एवढी भीती का वाटते, आणि त्याच्यामुळे हा त्यांनी केलेला ड्रामा आहे, बाकी दुसरं काही नाहीये। राहुल गांधींना प्रश्न विचारायची संधी मिळाली तर काय विचारा? राहुल गांधींना प्रश्न विचारायची संधी मिळाली तर मी त्यांना हेच विचारेल की पेपर लीक संदर्भात असेल किंवा जी आपली भरती असते ह्याच्या संदर्भात तुम्ही काय ठोस पुरावे, ठोस काय उपाययोजना किंवा कायदेशीर तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार आहात, तर हाच मी त्यांना प्रश्न विचारेल। तू कुठून आलीस? तुझा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे? नाही, मी प्रॉपर नांदेडची आहे, इथे पुण्याला शिकायला आलेली आहे। मला वाटतं ही लिंक जी आता होत आहे पेपर लीक, तर त्याची लिंक कुठपर्यंत आहे? आताचे जे आपण राजीनामा घेतलेला आहे ते धर्मेंद्र प्रधान यांचा, तर NTA काय करायला पाहिजे आता? मेन ते NTA आहे ना जो लीक करणार आहे पेपर, तो धर्मेंद्र प्रधानला राजीनामा दिला तरी त्या NTA मध्ये पण काय असू शकतं। ही लिंक कुठपर्यंत आहे? पंतप्रधानपर्यंत असं कुठपर्यंत असं, तर राहुल गांधींनी ते सोडवायचा प्रयत्न करायला पाहिजे, आणि मला वाटतं भावी पंतप्रधान हे राहुल गांधींनाच व्हायला पाहिजे।